दोन षटकारांसाठी आपण पाहतो इथे नामजी जठार साहेब यांच्या वतीने 1000 रुपयांचा प्राइज असेल। मुंबई फर्निचर 6 चेंडू 12 ची मॅच येऊन ठेपलेली आहे आणि इथे आता श्रीगोंदा संघाने आपले देव पाण्यामध्ये ठेवलेत आणि मला वाटतं गणेश शर्मांचा साईबाबांचा जप चालू असेल, कारण गणेश शर्मा यांचा सर्वाधिक विश्वास जर कोणावरती असेल ना, एक तर आई बाबा आणि दुसरे साईबाबा। आता साईनाथांकडे इथे मागणं असेल। नगर जिल्ह्यामधील शिर्डी परिसरामध्ये आपण पाहतोय साईबाबांचं देवस्थान, देशामध्ये सर्वाधिक श्रीमंत असलेलं देवस्थान साई शिर्डी। इथे राहुल गांधी कमेंट करतायत श्रीगोंदा जिंकेल, परंतु हे क्रिकेट आहे। क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू आणि शेवटची धाव मैदानावरती घेतली जात नाही तोपर्यंत मैदानावरती सामन्याचं गणित सांगता येत नाही। पुण्याची टीम देखील 125 किलोमीटरचा प्रवास करत इथे आलेले आहेत। सकाळपासून ते देखील चांगला खेळ करतायत, त्यांना देखील ही मॅच महत्त्वाची आहे। शेवटच्या क्रमांकाच्या षटकामध्ये इथे जबाबदारी टाकली आहे संघ नायकाने। आफ्रिद 6 चेंडू 12 ची मॅच मैदानावरती सोमनाथ जाधव जलवा मैदानाच्या आतमध्ये। यावेळेचा बॉल बॅट का किनारा, विकेट कीपर का सहारा, गोलंदाजाची कमाल इथे बघायला मिळते। आतापर्यंत 7 गडी इथे बाद। बोले तो मास्टर में मास्टर। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट। ही आहे रील स्टार गणीभाई शर्मा यांच्याकडून दमदार विकेट। गणीभाई म्हणजे आपला विशेष लय भारी। पुन्हा एकदा आपण पाहतो इथे सामन्यामध्ये घेऊन आलाय आपल्या टीमला आफ्रिद मैदानाच्या आतमध्ये। शेवटचे 5 चेंडू 12 धावा। रमण खंडागळे यांनी कळवलंय जो मॅच जिंकून देईल ना श्रीगोंदा संघाला त्याला 500 रुपयांचं पारितोषिक असेल। खरं तर ही तालुक्याविषयी असलेली तळमळ, तालुक्यावरती असलेलं प्रेम। गणेश शर्माने देखील आता प्राइज लावलेलं आहे, जो सामना जिंकून देईल त्याच्यासाठी 1000 रुपये। परंतु पुणे संघ देखील कमी नाहीये, पुण्यावरून आलाय। पुण्याची दादागिरी राहील का या मैदानावरती? यावेळेचा बॉल तिथे मैदानाच्या आतमध्ये सुरेख सुरेख लाजवाब गोलंदाजी। कपिल गरुडला मैदानावरती रोखून धरलंय। इथे मैदानाच्या आतमध्ये श्रीगोंदा संघाचा सर्वाधिक सिनियर खेळाडू कपिल गरुडला इथे मैदानाच्या आतमध्ये रोखून धरलंय। खरं तर आज मॅच महत्वाची आहे। इथे क्रीडा रसिकांचा आपण पाहतोय अक्षरशः सर्वांची डोळे या मैदानावरती लागले। 4 चेंडू 12 ची मॅच मैदानावरती। यावेळेस कपिल गरुड उंच आकाशामध्ये फटका, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला गेला जाईल, बिग विकेट डाऊन। पट्याने घेतली झणझणीत विकेट। सद्गुरू मेन्स वेअरचे प्रोप्रायटर रोहन भाऊ जाधव यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला। म्हणतो भेटायला जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात। म्हणतो भेटायला जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात। इथे आणखीन एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। मैदानाच्या आतमध्ये सूरज क्षीरसागर 3 चेंडू मध्ये 12 ची मॅच येऊन ठेपली आहे। किरण मोरेला फक्त नॉन स्ट्राइक वरती उभं केलंय। किरण मोरे फक्त बघत राहिलाय आणि गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल। कमालीची गोलंदाजी। आफ्रिद वरती प्रचंड दबाव असताना देखील इथे ओळीने 3 चेंडू त्याने निर्धाव टाकलेले आहेत। इथे आपण पाहतोय मॅच देखील महत्वाची आहे। 3 चेंडू 12 ची मॅच। सूरज क्षीरसागर तिथे मैदानावरती दाखल होत आहेत। सूरज क्षीरसागरला आपण तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। काष्टी गावचा सुपुत्र, मोठमोठ्या स्पर्धा त्याने गाजवलेल्या आहेत आणि आज इथे सूरज क्षीरसागरला देखील इथे खेळ दाखवावा लागेल। सामना जर सूरज क्षीरसागरने जिंकून दिला तर गणीभाई रील स्टार यांच्या वतीने 1100 रुपये, रोहन भैया जाधव यांच्या वतीने 500 रुपयांचा प्राइज असेल। जितू दादा पाचपुते यांच्या वतीने 500 रुपये, फिरोजभाई शेख यांचे 500 रुपये, अशी मोठी पारितोषिकं लावली गेली आहेत।
प्रशांत पाचपुते सर यांच्या वतीने 500 रुपयांचं प्राइज असेल. स्पर्धा मोठी आहे. आपण पाहतोय काष्टी करंडकामध्ये आपलं अस्तित्व तुम्हाला कायम ठेवायचं असेल, अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि इथे मॅच देखील महत्वाची आहे. 3 चेंडू 12ची मॅच आहे. सूरज क्षीरसागर, सूर्य, खरं तर एक सूरज तिथे मावळतीच्या दिशेने निघालेला आहे. सूर्य मावळतीच्या दिशेने वाटचाल करतोय, परंतु पाहायचं इथे आज काष्टीच्या मैदानावरती कुणाच्या अपेक्षा घेऊन तो मावळणार आहे. नक्कीच हा सामना महत्वाचा आपल्याला इथे बघायला मिळतोय. पुण्याच्या संघाचं देखील कौतुक करावं लागेल. खूप दूरवरचा प्रवास करत येत त्यांनी या सामन्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. अप्रतिम गोलंदाजी केली. सुरुवातीपासून तुम्ही सलमानच्या तिथे ओव्हर बघितल्या, तर सलमानचं अप्रतिम षटक आपल्याला इथे मैदानावरती बघायला मिळाले. श्रीगोंदा संघाने जर मॅच जिंकली तर अमित सय्यद यांच्या वतीने देखील 500 रुपये असतील. डॉक्टर अजित पवार यांच्या वतीने देखील श्रीगोंदा संघासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. सूरज सरांनी मॅच फिनिश केली तर 3 चेंडू 12ची मॅच आहे. शेवटपर्यंत मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार यात कुठलीही शंका नसेल. आफ्रिद, जबाबदारी मोठी आहे. पहिले 3 चेंडू, यावेळेस मात्र उडवलाय उंच आकाशामध्ये. बघतोस काय रागानं षटकार खेचला या श्रीगोंद्याच्या वाघानं. रंगोली गारमेंट प्रोप्रायटर विशाल सर पाचपुते यांचा तुफानी षटकार. तुफानी षटकार. नका समजू आम्हाला कमी, आम्ही ओरिजिनल तुम्ही डमी. नका समजू आम्हाला कमी, जिला दहशत करताय. टायगर इज बॅक. इथे 2 चेंडू मध्ये 6 धाब्यांची आवश्यकता आहे. सूरज क्षीरसागरने इथे पहिल्या चेंडूवरती फेकून दिला सीमारेषा बाहेर. शेवटचे 2 चेंडू आणि 6 धाब्यांची मॅच. नामजी जठार साहेबांच्या वतीने 1000 रुपये असतील इथे जर षटकार आला तर. फिरोज भाईंच्या वतीने 1000 रुपये. 2 चेंडू 6 रन. मॅच ऑन आहे. आफ्रिदवरती आक्रमण करणं सोपं नव्हतं, कारण या गोलंदाजाने पहिली 3 चेंडू निर्धाव टाकले होते. डॉक्टर अजित पवार सरांनी देखील पारितोषिक लावलेलं आहे. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. खूप उंचीवरती गेलेला चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला आणि इथे 9व्या क्रमांकाचा हादरा इथे बसेल टीम श्रीगोंदा. संधी साधून थेट पट्याने घेतली झणझणीत विकेट. सद्गुरू मेन्स वेअरचे प्रोप्रायटर रोहन भाऊ जाधव यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. म्हणतो भेटायला जावा मी पुण्यात. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या. 1 चेंडू 6ची मॅच येऊन टिपली आहे. किरण मोरे फक्त बघत राहिलेला आहे. किरण मोरेला पाहण्याशिवाय आता काहीच काम नाहीये, कारण नॉन स्ट्राईकला आहे तो. इथे 1 चेंडू मध्ये जर आता षटकार आला तर कपिल शेठ काकुळते यांच्या वतीने 500 रुपये. चितू दादांच्या वतीने 500 रुपये असतील. आता श्रीगोंदा संघाने खरे खुरे देव आता पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आणि देवाकडे आता साकडं घातलं असेल प्रत्येकाने. आता इथे साहिल, श्रीगोंद्याचा साहिल आलेला आहे. त्याने जर षटकार मारला ना तर राहुल गांधी यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक. श्रीगोंद्याचे यशस्वी उद्योजक राहुल गांधी यांच्या वतीने प्राइज येते. 1 चेंडू 6ची मॅच. पुणे की नगर. हा बॉल निर्णायक असेल. आफ्रिद, अप्रतिम गोलंदाजी केली या गोलंदाजाने. इथे वाह वाह, काय फटका खेळला इथे. एकदा साहिल साठी जोरदार टाळ्या वाजवा. अप्रतिम कामगिरी इथे बघायला मिळाली. नाकद बड़ा होता है, नापद बड़ा होता है. जो मुसीबत में अपने टीम के साथ खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है. बस नाम ही काफी. साहिल, काय मॅच झाली आहे. खरं तर मी 2016 पासून कॉमेंट्री करतोय, परंतु अशी मॅच मी बघितली ना. एकदा डीजे होऊन जाऊन द्या एक गाणं. एकदा साईबाबाचा जयघोष. डीजे 1 मिनिट. बोला साईनाथ महाराज की.
भैरवनाथ महाराजांचा चांग भलं. चला सगळे आता पारितोषिक आणा. आणि आता राकेश भाऊंनी पहिला हात खिशात घातला आणि लगेच 500 काढलेत. आणि साहिल शेखला इथे 500 रुपये. काय मॅच झाली आहे इथे. खर तर अविस्मरणीय मॅच आहे. श्रीगोंद्याच्या इतिहासामध्ये भूतो ना भविष्य, भूतो ना भविष्य अशी मॅच इथे साहिल शेखने काढून दिली. खर तर आता साहिल शेखचा मला